राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे काही दिवसांपूर्वीच भंडारा जिल्ह्यात आले होते। यावेळी त्यांनी जर अजित पवार भारतीय जनता पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत येत असतील तर आम्ही पुन्हा एकदा विचार करू असे वक्तव्य केले होते। यावर उत्तर देताना राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मला कोणाच्या वक्तव्यावर उत्तर द्यायला लावता, मला छोटा नका करू असा पलटवार केला। दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान भंडारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते। छावा संग्राम परत एकदा आक्रमक झाला आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी मध्येच दोन मतभिन्नता निर्माण झाली आहे का, असा एक प्रश्नाचा उपस्थित होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे माजी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना आम्ही पक्षाच्या कार्याची जबाबदारी राज्य पातळीवर आम्ही दिलेली आहे आणि हे निर्णय आमचे अध्यक्ष सुनील भाऊ तटकरे आणि सगळे ज्येष्ठ मंडळीने बसून हे घेतलेलं आहे। शेवटी एक काम करणारा माणूस, त्यांच्या हातून काही चूक झाली असेल तर त्यांना आम्ही त्या पदावरून हटवलं, पण पक्षाचा शेवटी आमच्या तो एक जुना सरकारी आहे, ज्येष्ठ सरकारी आहे, त्यांना काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्याची नियुक्ती केली आहे। पक्षामध्ये त्याबद्दल कुठलीही मतभिन्नता नाही। 2 दिवसापूर्वी रोहित पवार भंडाऱ्यात आले होते, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जर अजित पवार भाजपाला साथ सोडत जर असेल आणि पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आत्मसात करून मोठ्या साहेबांकडे जर येत असेल तर आम्ही परत एकदा विचार करू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा। कोणाच्या वक्तव्यावर मला उत्तर द्यायला तुम्ही लावतात, मला छोटा नको करा। हो साहेब, भाजपाच्या बाहेरच अजितदादांच्या शिंदेचा पक्ष फोडतोय तर कोकणातील नेत्यांनी दादाचा पक्ष हायजॅक केला असं रोहित पवार यांनी सुनील तटकरे कोकणातले आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहे। इतक्या वर्षाचा अनुभव आहे, 40 वर्ष ज्या लोकांनी राजकारणामध्ये घालवले त्यांना हे नवीन लोकांना काही टोकण्याच्या काही कशासाठी आम्हाला लावतात? आमची पण काही स्टँडिंग आहे की नाही?